डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल. ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे 40-50 लाखात परळीच्या पोलीस स्टेशनला जा, भदाडून घ्या, आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला 40 लाख कुटुंबियाला पोहोचते. आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे? आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू? जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो. तू हे आका इतने करोड लेके तू जाएगा कहा? मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा. जरीन खान पट्टेवाला हे तुमचे संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव जरीन खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही. त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं, मारलं, त्याच्यातच मेलं. मरने के बाद म्हणले क्या करने का? तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले, 40 लाख रुपये दिले, मिटून घ्या म्हणले. 40 लाखात माणूस विकता का हो? संभाजीनगर वाले, औरंगाबाद वाले 40 लाखात माणूस विकता? एक काम करा, ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे 40-50 लाखात परळीच्या पोलीस स्टेशनला जा, भदाडून घ्या, आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला 40 लाख कुटुंबियाला पोहोचते. जर असा कोणता विचार करणारा पठ्य असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा, मी त्याची सोय करून देतो. जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर, पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली. 40 लाखात प्रकरण मिटवलंय. एकदा हा आका 302 मध्ये जाऊ द्या, आकाचं काहीतरी होऊ द्या, मग बघा लोक कसे पुढे येते. दाना 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 दाना. अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे. फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे. तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या 100 तोंडात हाणायला पाहिजे होता. 100 तोंडाच्या हाणून सोडून द्यायला पाहिजे होता. आमचा सरपंच गप्प बसला असता. पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला, ज्या निर्घुणतेने मारलाय, याच्यात तुम्हाला माफी नाही. करता आली तर सगळ्यांना माझी विनंती, ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा. सोमनाथला सुद्धा करा. सोमनाथ सुद्धा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरू होतं, त्यालाही मदत करा. अरे शेवटी आपण एक, कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा, ते समाज. अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही, हे सगळ्या समाजाचे मोर्चे. इथं सगळे समाजाचे माणसं बसले. म्हणून मला मुद्दे भटकायसाठी, मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात. मध्येच मी नाही बोलणार, परंतु दीपक भाऊ केदार बोललेत. असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते. असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला. ते काहीही बोलते. आमच्याकडे फार माहिती. डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल. तुम्ही काय सांगायला लागले हा? आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही. अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील, अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये
तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केलाय, तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो। मला त्याच्यावरती बोलायचं नाही, परंतु हे आका इतने करोड़ लेके तू जाएगा कहा। मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा। कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा। असं काहीतरी गाणं। ते लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया। इतका माल कमवून काय करायचे? खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फुट में। 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचा मर्डर रचलेलं बघितलंय का कोणी? नाही ना। अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय, आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच घाल। आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे? आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू? कशासाठी मारलं? ज्या पद्धतीने मारले, व्हिडिओ शूटिंग काढली, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले। हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले, तितक्याच बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो। आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा। आणि प्रतिमोर्चा काढणाऱ्यांनो, कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे। कशासाठी मोर्चा काढताय? कोणासाठी मोर्चा काढताय? कोणासाठी निवेदन देताय? याचं भान ठेवा। कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणन त्याचं काय? आणि अरे बाजू घ्यायची, मोर्चा काढा, तुमच्या नेत्याबद्दल बोला, पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही? त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही? म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे, रोष आहे, हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावत नाहीत, तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा, टिकावा, अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।